एकूणच आपल्याला पाहायला मिळते सगळ्यांची मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हार्डलक म्हणेन मी चांबार्ली संघ 12 चेंडू आणि 5 धावांची गरज होती, परंतु तो सामना या ठिकाणी कंप्लीट बदलला. चला, आमचे समालोचक मित्र साहिल म्हस्कर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं. त्यांचा आवाज आपण कालच्या रात्रीमध्ये या ठिकाणी ऐकला आणि साहिल म्हस्कर जर उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण देखील जॉईंट होण्यासाठी यावं. कमालीची स्पर्धा या ठिकाणी मात्र आपण पाहतो आहे. खरं तर मैत्री ग्रुप सावळे आयोजित मैत्री चषक 2026ची दमदार स्पर्धा. यंदाच जे हंगाम आहे ते जबरदस्त राहिलेले क्रीडा स्पर्धांसाठी. परंतु आपण बघितलं की जशा प्रकारे खरं तर आता गावांचं शहरीकरण केलं जात आहे, जशा प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, जशा प्रकारे गावं आता सिटीजमध्ये परिवर्तित होत आहेत आणि सावळे विभाग म्हटलं की पनवेलच्या अतिशय जवळचा विभाग आहे आणि त्याच्यामुळे खरं तर ट्रान्सफॉर्मेशनमुळे डेव्हलपमेंटमुळे गावांचं सिटीमध्ये परिवर्तन होण्यामुळे मैदानं जी आहेत ती मैदानं खेळाडूंसाठी फार कमी राहिलेली आहेत. परंतु हे जे क्रीडांगण आपण पाहतो हे क्रीडांगण राहावं आणि येणाऱ्या पिढीला क्रिकेट खेळण्यासाठी किंवा कोणताही अतिरिक्त दुसरा खेळ खेळण्यासाठी मैदान टिकून राहावं याच्यासाठी मैत्री ग्रुप सावळे यांनी प्रामाणिक हा जो प्रयत्न केला, अगदी 8 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये मात्र या स्पर्धेला या ठिकाणी ऑर्गनाईज केलं. कोणत्याही 1 रुपयाची कोणाकडून मदत न घेता स्वतःच्या जीवावरती मैदान वाचावं, खेळ पुढे जावा याच्यासाठी या सगळ्या मंडळींनी जो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र आता आपल्या अंतिम दिवसाकडे वाटचाल करतोय. सगळ्या आयोजकांचं मी विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करेन. पहिल्याच बॉलवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. खरं तर आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये शंकर माळी, राजेश दळवी, वसंत गाताडे, मिथुन माळी, निवास मात्रे, सरपंच प्रफुल्ल माळी, ऋषिकेश माळी, मेघल माळी, मनीष माळी आणि किरण केदारी ही सगळी मंडळी आहेत ज्यांनी मात्र अगदी 8 ते 10 दिवसांच्या कालावधीमध्ये स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि या स्पर्धेला भरघोस यश आणि प्रतिसाद संपूर्ण रायगडकरांनी दिलेला आहे. नक्कीच आपण बघतोय आमचे अनिकेत माळी त्यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. वशिणीच्या खेळाडूंसाठी हे पारितोषिक लावण्यात आलंय. तोवर वळूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल ते आमचे मानस मनोरे सर यांच्याकडे. सद्यस्थितीला आपण बघतोय एका बाजूला वशिणी, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कळंबुसरे. या 2 संघांमध्ये हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये तीच या ठिकाणी द्वंद्व पाहायला मिळेल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं, एका बाजूला चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी आणि एका बाजूला मायरा 11 कळंबुसरे ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. दोन्ही टीम उरण तालुक्यातून बिलॉंग करणाऱ्या टीम्स आहेत, ज्यांनी मात्र उरण तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्या, आपल्या टीमचं नाव मोठं केलं. आता एकमेकांच्या विरोधात बॅटल करतायत मैदानामध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली आहे कॉट बिहाइंड साठी. हलकीशी अपील झाली होती का असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विकेट किपरकडे बॉल विसावलाय. डॉट चेंडू असेल. खरं तर आमचे आधारस्तंभ या स्पर्धेचे आदरणीय शिवाजी माळी साहेब, ज्यांनी सांगितलं की कोणती गरज असेल तर कमी तिथे मी स्वतः उभा असेन आणि या स्पर्धेसाठी आधारस्तंभाची भूमिका निभावलेली आहे. तदनंतर उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळे, ज्यांनी या स्पर्धेच्या यशामध्ये अमूल्य योगदान आम्हाला दिलेलं आहे. ते उत्कर्ष क्रिकेट क्लब सावळेचे सगळे शिलेदार, सगळे टीम मेंबर्स, त्यांचा विशेष आभार व्यक्त करूया. त्यांनी मैत्री ग्रुप सावळेला हे अमूल्य सहकार्य केलं. निलेश माळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील अमूल्य सहकार्य आपण पाहिलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये
आपण चांगली मॅच पाहतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 10 या आकड्यावरती मात्र स्थिरावल्या गेल्यात. सुचित आणि प्रणय ही सलामी फलंदाजांची जोडी आहे. मायरा 11 कळंबुसरे या टीमची आणि विशाल P1च्या पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलमध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. बॅकफुटला गेला दाखव टप्प्याचा बॉल ऑफ साइडला स्क्वेअर कटचा फटका. बॉल निघून चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हात चौकार. चौकार मात्र आलाय पहिल्या ओव्हरमध्ये. मायरा 11 कळंबुसरे टीम कमालीची सुरुवात करताना या स्पर्धेमध्ये आतापर्यंत धावांची बरसात झाली आहे. ऑन साइडला आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न. स्वीट साऊंड आपण ऐकला. बॅटच्या अगदी टोवरती बॉल कनेक्ट झालाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धावेवरती समाधान मानलंय. P1च्या पहिल्या मॅग्नेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण करावाच लागतो, धावा बनवाव्याच लागतात आणि तोच प्रयत्न करताना हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. एक धाव या चेंडूवरती नक्कीच काउंट झाली. लोवर फुल टॉस बॉल होता परंतु यॉर्क करून घेतलाय, खोदून काढलाय ऑन साइडला. लॉंग ऑन कडे बॉल जाईल. याही बॉलवरती मात्र सिंगल धाव मिळते. विशाल यांनी शेवटच्या 2 बॉलवरती 2 सिंगल्स दिल्या. कमबॅक केला आपल्या ओव्हरमध्ये. P1च्या पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल आणि स्कोर कार्ड वरती मायरा 11 कळंबुसरे टीम धाव संख्या झाली आहे 16 धावा विदाउट लॉस. मायरा 11 कळंबुसरे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते आणि कळंबुसरे गावचं एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय प्रसाद दादा पाटील मॅन फ्रॉम कळंबुसरे, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमला आणि या स्पर्धेला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. तर प्रसाद दादा पाटील कळंबुसरे यांचं देखील आपण हार्दिक स्वागत मैत्री चषक 2026 मध्ये करूया. गोलंदाजीमध्ये आता चेंजेस केले गेलेत. फॉर ओव्हर नंबर 2 न्यू बॉलर केम ऑन ट्रॅक. जितेश पाटील जबरदस्त खेळाडू आहे. यंदाच्या वर्षी सनी कोंडिलकर सर जर आपण पाहिलं तर चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी हा संघ जो तर आपला रसायन विभाग असेल, चौक विभाग असेल, या विभागात जास्त खेळताना पाहायला मिळाला. बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी आपल्या विभागात खेळल्या आणि जिंकल्या पण. खरं तर या इकडून सावळे गावापासून इकडे आपल्याला पनवेल तालुका पाहायला मिळेल, तिकडे रसायनी तो विभाग म्हटला. खालापूर तालुका आणि उरण तालुक्याच्या ही टीमने मात्र या विभागात आपला दरारा दाखवलाय. पण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जितेश पाटील यांचा दरारा आणि फलंदाज होतील बाद. मॅन आशिष पाटील इनाट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 18 आणि जर्सी नंबर 18 म्हटलं की मग चेस मास्टर द किंग ऑफ क्रिकेट सर विराट कोहली यांची आठवण होते. ते पण इनाट क्रमांक 3 वरतीच इंडियन क्रिकेट टीम साठी खेळतायत आणि इकडे मात्र आशिष पाटील बायकर मॅन इनाट क्रमांक 3 वरती झालेत. विराट कोहलीचे बहुधा ते फॅन आहेत कारण 18 क्रमांकाची जर्सी त्यांनी वेअर केली आहे. क्रमांक 3 वरती ऑन स्ट्राईक वरती आपण त्यांना पाहू शकाल. जितेश पाटीलने विकेट मिळवली आहे पहिल्याच बॉलवरती आणि मात्र धक्का दिला बॅटिंग करत असताना. विकेट महत्वाच्या आहेत. ब्रेक थ्रूज आर व्हेरी मच इम्पॉर्टंट इन क्रिकेट गेम असं म्हटलं जातं. यावरचा बॉल दांडी गोल क्लीन बोल्ड. विकेट आणखीन एक जाईल. बायकरमॅन आशिष पाटील गोल्डन डक. मोठा धक्का.
कुणाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 4 या पोझिशन वरती इन होत आहेत. जितेश पाटील काय सुरुवात केली आहे गोलंदाजीची. पहिलाच बॉल जिथे मात्र ओव्हरचा विकेट मिळवली या ठिकाणी फलंदाज सुचित यांची आणि त्याच्यानंतर मात्र इनॅट क्रमांक 3 वरती आलेले आशिष पाटील यांना क्लीन बोल्ड केलं आणि त्यांना मात्र गोल्डन डक वरती परत पाठवलं गेलंय. आता पूर्णपणे जबाबदारी कुणाल म्हात्रे आणि त्यांच्या समवेत असलेले फलंदाज प्रणय या दोन खेळाडूंच्या खांद्यांवरती मात्र पाहायला मिळेल. सुरुवात चांगली केली होती ते म्हणजे मायरा 11 कळंबोसरे या टीमने, पण त्याच्यानंतर जितेश पाटील यांनी जो कमबॅक केलाय तो या मॅच मध्ये मात्र चंद्रकांत स्पोर्ट्स व शेणी या टीमला मजबूत करत असताना पाहायला मिळेल. कुणाल म्हात्रे आणि प्रणय या जोडीला मात्र एक पार्टनरशिप बिल्डअप करणं या ठिकाणी फार महत्वाचं असेल. संघ अडचणीत आहे आणि जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा सेन्सिबल खेळ करणं महत्वाचं. विकेट हॅड्रिक झाली. अनिकेत माळी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक, पण आखूड टप्प्याचा बॉल निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला 4 धावींचा चौकार. गावाचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन कडे बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होत असताना 21 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मध्ये धावांची गती कमी झाली. चांगली बॉलिंग केली जितेश पाटील यांनी. इकॉनॉमिकल स्पेल आणि विकेट टेकिंग ॲबिलिटी खरं तर त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी देत आहेत. आखो टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर मेकिंग नो मिस्टेक टेकिंग अनदर सक्सेसफुल कॅच. तिसरा धक्का अडचणी वाढल्या टीम मायरा 11 कळंबोसरेच्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन पाटील इनॅट क्रमांक 5 वरती मात्र दाखल झालेत. लोवर फुल टॉस बॉल होता ऑन द राईटचा फटका कव्हर ड्राईव्ह केलाय बॉलला. एक धाव या चेंडूवरती मात्र नक्कीच कंप्लीट केली जाईल आणि या एका धावेच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला गेलाय. बॅटिंग करत असताना मायरा 11 कळंबोसरे टीमच्या धावा झाल्यात त्या ऑन टोटल 11.00च्या सरासरीने 22 धावा फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 22 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. गेल्या 2 रात्रींमध्ये आपण ही स्पर्धा पाहिलेली आहे. कालच्या रात्रीमध्ये मी म्हणेन तन्मय 11 हनुमान म्हसोबा नारपोली संघाने मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश केला. पहिल्या रात्रीचा जर मात्र आपण विचार केला पहिल्या रात्रीमध्ये पण बऱ्याचशा मॅचेस आपण चांगल्या होताना पाहिलेल्या आहेत. खरं तर संजय 11 भाताण या टीमला मात्र पहिल्या रात्रीमध्ये आपण सुपर 4 मध्ये क्वालिफाय होताना पाहिलं. आजच्या रात्रीमध्ये खरं तर जो डी ग्रुप होता त्या डी ग्रुप मधून आपण खरं तर कैलासवासी विजय 11 यंगस्टार निगोडन पोसरी या टीमला सुपर 4 मध्ये जाताना पाहिलं. आणि आता मात्र ही
ए ग्रुपची लढाई मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ असेल जो सुपर फोर मध्ये क्वालिफाय करेल पाहणं तितकंच गरजेचं आहे. फुल टॉस बॉल खरं तर होता. एकच धाव याही बॉलवरती, दोन धावा माफ करा, याही बॉलवरती कन्वर्ट केल्या जातील आणि या दोन धावेंच्या बरोबरीने टोटल मात्र आता वाढलाय 24. 24 या आकड्यावरती टीमची टोटल. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती मात्र गोलंदाज अतिश यांना या ठिकाणी आपण पाहतो आहे. मिडल ऑर्डरचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळ करताना पाहायला मिळतात. टॉप ऑर्डरचे बॅटर स्वस्त्यामध्ये माघारी परतले आणि चौथ्या पाचव्या क्रमांकाचे हे खेळाडू जे मात्र धावा बनवताना बॅटिंग टीमसाठी. यावाचा बॉल आहे होती, विकेट किपर कडे फटका फसलाय. कॅचला कॅरी केलं जाईल. कॉट बिहाइंड, अनदर विकेट डाऊन. आर्यन पाटील मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सनी कोंडिलकर सर आमच्या समवेत गुणलेखकाची भूमिका बजावत आहेत आणि सनी कोंडिलकर सर जर आपण या मॅचकडे पाहिलं तर टॉप ऑर्डरचे बॅटर स्वस्त्यामध्ये माघारी परतले आणि जेव्हा मिडल ऑर्डर आणि लोअर ऑर्डरच्या बॅटर्सवरती धावा बनवण्याची जबाबदारी आली तेव्हा त्यांच्या टीमच्या या खेळाडूंकडून धावा तितक्याशा बनल्या जात नाहीयेत. चर्चा करेन मी याविषयी. तत्पूर्वी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार झालेत. लोवर फुट टॉस होता. ऑन साइडला बॉल येतो वाईडिश लॉंग ऑनच्या एरियामध्ये एकदा पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न करतायत. ओव्हर थ्रो झालाय आणि रनआउटची संधी मात्र इथे असेल. पंचांकडे अपील केली गेली. पंचांच्या माध्यमातून कोणताच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला नाही. याचाच अर्थ दोन धावा ज्या आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण या ठिकाणी केल्या गेल्यात. दोन धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल्स आर द लाईफ लाईन ऑफ क्रिकेट गेम. मोठे फटके जेव्हा येत नसतील एकेरी दुहेरी धावेंवरती भर देणं महत्वाचं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग या गोष्टीचा उल्लेख केला जातो. टॉट चेंडू खेळण्यापेक्षा मोठे फटके मारण्याचे प्रयत्न वारंवार करण्यापेक्षा एकेरी दुहेरी धावेला दिलेलं प्राधान्य तितकंच महत्वाचं असेल. चांगली गोलंदाजी केली आहे जितेश पाटील ने जसं षटक फेकलं होतं अगदी तशीच गोलंदाजी अतिश यांची. यावरचा बॉल उडवलाय सरळ बॅटने. चांगला फटका. दोन खेळाडूंच्या मधोमध दरार. बॉल झालाय फरार. सीमारेषा पार. चौकार 4. चार धावा मात्र येत आहेत. धावा कशा का होईना परंतु येणं फार महत्वाचं आहे. ते म्हणजे मायरा 11 कळंबोसरे टीमसाठी ती जबाबदारी मात्र आता स्वीकार केली आहे. फलंदाज आर्यन पाटील यांनी क्रमांक 6 वर आले आहेत. आणखीन एक बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न. यावेळी शरीरापासून दूर फेकला होता. गोलंदाज चेंडूला कलेक्ट करतील. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव या ठिकाणी देखील आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळते आहे. एका धावेच्या बरोबरीने टोटल 31-31 या आकड्यावरती या ओव्हरचा आपण विचार केला तर एक चौकार, दोन डबल्स, एक सिंगल्स, एक विकेट या ओव्हरमध्ये आपण पाहिलेली आहे. एकंदरीत 9 धावा दिल्यात आणि एक विकेट मिळवली. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. शेवटचा बॉल होता. बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे जाऊन विसावलाय. रिव्ह्यू घेतला गेलाय व्हाईट बॉलसाठी बॅटिंग टीमच्या माध्यमातून. चला तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती आपण चेक करायचं आहे. बॅटिंग टीमने रेफर केलाय व्हाईट बॉलसाठी. फेअर डिलेव्हरीचा निर्णय
तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय, म्हणजे बॅटिंग टीमने आपला रिव्ह्यू या ठिकाणी मात्र गमावला आहे आणि पुन्हा तुम्हाला या सत्रामध्ये आता रिव्ह्यू घेण्याची संधी मिळणार नाही. 3 ओव्हरचा खेळ मात्र इथून संपेल आणि धावा स्थिरावतील त्या 31-31 या आकड्यावरती फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. सनी कोंडिलकर सर, मी चर्चा करत होतो की टॉप ऑर्डरचे बॅटर बाद झाले, लोअर ऑर्डरचे बॅटर त्यांच्या बॅटमधून तितक्या धावा येत नाहीयेत. त्याचं कारण आपण जर पाहिलं तर जे टॉप ऑर्डरचे बॅटर्स असतात ते प्रॅक्टिसमध्ये किंबहुना 50, 100, 150 चेंडू खेळताना पाहायला मिळतात, परंतु जे लोअर ऑर्डरचे बॅटर्स आहेत त्यांना तेवढं क्रिकेटला टाइम देणं महत्त्वाचं आहे. जर टॉप ऑर्डरचे बॅटर 100-150 बॉल खेळत असतील तर त्यांना पण 70-80 बॉल किमान खेळावे लागतील आणि ते खेळल्यानंतर, ती प्रॅक्टिस केल्यानंतर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये त्यांना धावा बनवण्याची वेळ येईल तेव्हा त्या धावा त्यांच्याकडून बनल्या जातील. त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस आणि त्यांना जास्त चेंडू खेळायला देणं हे मात्र देखील तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु इथून रनआउटसाठी लाऊड अपील करण्यात आली होती. पंचांचा इशारा पाहणं गरजेचं. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाईल. चला, रनआउट आपण चेक करायचं आहे. ओ येवटे फलंदाज असेल बाद. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, रन आउट होता आणि बॅटर मात्र जातील माघारी. विकेट गेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अभिजित पाटील नॅट क्रमांक 7 या पोझिशन वरती मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अति घाई आणि संकटात या गोष्टीचा उल्लेख मागच्या बॉल वरती करावाच लागेल. धाव मात्र चोरटी घेण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचू शकले नाही आणि रनआउटच्या स्वरूपात दुर्दैवी त्यांना बाद व्हावं लागलं. आणि आता अभिजित पाटील मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 वरती मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती स्मिथ यांना आपण पाहतोय. आखो टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा राईज होऊन विकेट किपर कडे चेस्ट हाईटने बॉल मात्र निघून चाललाय. वेग प्रचंड आहे. एक्स्ट्रा पेस बीटन द बॅटर ऑन क्रीज या सिच्युएशनला आपण इथून पाहिलंय. फलंदाजाला जागेवरती उभं केलं. कम्बालीचं कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे टीम चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी या संघाकडून. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा या ठिकाणी आल्या होत्या, पण त्याच्यानंतरचे जेवढे चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड केले गेले आहेत त्याच्यामध्ये फक्त 16 धावा टोटल आल्यात. चांगली बॉलिंग होती आहे. हाको टप्प्याचा बॉल एच अँड टेकन कॉट बिहाइंडच्या स्वरूपात अभिजित पाटील बॅक टू द डगआउट.
चांगली गोलंदाजी करताना यावेळेस स्मिथ आपल्याला पाहायला मिळतील. विकेट मात्र या ठिकाणी मिळवली गेली आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. 32 या आकड्यावरती टीमची टोटल. फार मोठा रनअप आहे या खेळाडूचा आणि लॉंग रनअपने बॉलिंग करत असताना आणखीन एक फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये पकडलाय झेल आणि आणखीन एक फलंदाजाचा संपला जाईल खेळ. सलग क्या बात आहे. शिवाजी माळी साहेबांचं गीत मात्र आपण ऐकलं. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय शिवाजी दादा माळी आणि त्यांचं गीत आपण ऐकलेलं आहे. विकेट आणखीन एक गेली आणि आता हॅट्रिकचा चान्स बॉलर स्मिथ यांच्यासाठी मात्र असेल. धावांवरती लॉकडाऊन लागले की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न स्टंप लाईनच्या वरून विकेट किपर कडे. शाहरुख खान चेथेलला चुप खामोश. आणखीन एक टॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड. काय षटक फेकलंय स्मिथ या खेळाडूने. खरंतर कमालीची बॉलिंग करत असताना मूर्ती लहान आहे कीर्ती महान आहे या खेळाडूची आणि एक कमालीची बॉलिंग केली आहे. छोटा तीर घाव करे गंभीर आणि गोलंदाजी करताना फलंदाजांवरती जे दडपण क्रिएट केलं, प्रेशर क्रिएट केलं, विकेट मिळवल्या, त्यातून मात्र ही टीम अजूनपर्यंत कमबॅक करू शकली नाहीये. शेवटचा बॉल या ठिकाणी मात्र बाकी असेल. खरंतर पहिल्या ओव्हरमध्ये आला 16 धावा आणि त्याच्या नंतरच्या 17 बॉलमध्ये आल्या 16 धावा. क्रिकेटचा खेळ बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 16 होतात. त्याच्यानंतर 17 बॉलमध्ये 16 होतात आणि मागच्या मॅचमध्ये वेतादेव चांभारली संघाला 12 मध्ये 5 करू नाही दिला. क्रिकेटचा खेळ. फुलटॉस ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर कॅचला कॅरी केलं जाईल. थ्रो पण क्विक केलाय. पंचांनी अजून कोणता सिग्नल दिला नव्हता. तिसऱ्या पंचांची मागणी बीमरसाठी केलेली आहे. चला तिसरे पंच चेक ऑन द स्क्रीन. नो बॉल. इट इज डेफिनेटली अ नो बॉल. बीमरचा हा 9 चेंडू आणि या बीमरच्या नो बॉल वरती 2 धावा पण धावून मला वाटते पूर्ण केल्यात. म्हणजे 2+1 अशा 3 धावा या मिळाल्या जातील. त्या म्हणजे बॅटिंग टीमला आणि पंचांनी आपला हेलिकॉप्टर फिरवलाय. फ्री हिटची मात्र संधी असेल. उघडा डोळे पहा नीट. द बॉल इज फॉर द फ्री हिट आणि 17तील शेवटचा चेंडू देखील. या बॉलला टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बीट केलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. चला मैदानाच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी विकेटसाठी गरजेच्या आहेत ते घेऊन जायचं आहे. पंच शेवटच्या बॉलवरती बाईटची धाव होती. यस, बाईटच्या स्वरूपात एक धाव होती आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपला. धावा झाल्या त्या 36 धावा स्कोर कार्ड वरती मायरा 11 कळंब भोसरे या टीमच्या आणि येणारे मात्र आता चेंडू बाकी असतील 24 आणि विजयासाठी 37 धावेंची गरज चंद्रकांत स्पोर्ट्स वशेडी या टीमला. 37 धावांची गरज. परंतु मी विनंती करेन जय हनुमान डायगर संघाचा संघनायक आपण प्लीज यायचा आहे. जय हनुमान डायगर संघाचा संघनायक आपण या मंचावर येऊन स्थानापन्न होऊन राहायचं आहे. कारण आता रेग्युलर मॅचेस या ठिकाणी आपण बघतोय ज्या पद्धतीनं संघनायकाला की आपण प्लीज मंचावर येऊन राहायचं आहे. विनंती असेल.
ग्रुप आयोजित मैत्री चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. मैत्री ग्रुप आपण बघतोय सावळे गावातील सगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मैत्री ग्रुपचे सदस्य आपण बघतोय. सरपंच प्रफुल्ल माळी, त्यानंतर शंकर माळी, राजेश दळवी, वसंत गाताडे, मिथुन माळी, निवास म्हात्रे, त्यानंतर ऋषिकेश शंकर माळी, त्यानंतर मेघल माळी, मनीष माळी, किरण केदारी, हे सगळे मैत्री ग्रुपचे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु तितक्याच सोबतीला त्यांचे आपण बघतोय हर्षल म्हात्रे असेल, प्रथम माळी असेल, त्यानंतर वसंत गाताडे असतील, बऱ्याच जणांची मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ग्राउंडसाठी, अगदी प्रत्येक कार्यासाठी. आणि तसेच आमचे आपण बघतोय आमचे दादू, त्यानंतर अतुल माळी यांचंही या ठिकाणी या स्पर्धेसाठी बरंचसं सहकार्य लागलं. ऋषिकेश गोविंद माळी त्यानंतर त्यांचंही बरंचसं सहकार्य लागलं. हरेश माळी असतील, त्यानंतर रोशन बारशी, प्रवीण भोजने, सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय, कारण आपण बघतोय मैत्री ग्रुप यांच्या वतीनं ही मैत्री ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि आज ही शेवटची रात्र, या शेवटच्या रात्रीमध्ये आपण बघितलं असेल सर्व प्रेक्षकांचे मनोरंजन बरे सामने आपल्याला पाहायला मिळालेत. आणि आता मात्र त्याच ताकदीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी आशा करूयात, कारण आपण बघतोय 24 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 37 धावांची. जय हनुमान टायगर संघ आपण येऊन राहायचं आहे या सामन्यामध्ये. जो संघ जिंकेल, चेंडू हर्षल तर विनंती असेल जय हनुमान टायगर संघाचा संघनायक आपण प्लीज यायचं आहे, विलंब करू नका, कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही पहिला सामना खेळलाय, त्यानंतर प्रतीक्षा करतोय टायगर संघ की त्यांच्या समोर कोणता संघ येऊन टाकेल. आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल, कळंबुसरे किंवा बशेणी, जो संघ जिंकेल त्या संघाचा सामना टायगर संघासमोर होईल. तर एकूणच हा सामना संपल्यावर लगेचच टॉस केला जाईल. तर विनंती असेल टायगर संघाच्या संघनायकाला की आपण प्लीज या मंचावरून स्थानापन्न व्हायचं. वळूयात पुन्हा एकदा 24 चेंडू, गरज असेल ती तब्बल 37 धाबांची. 9च्या सरासरीने या ठिकाणी या धाबा कंप्लीट करायच्या आहेत. परंतु पुन्हा एकदा तेच बॅटल पाहायला मिळेल ज्या पद्धतीने आपण मगाशी सांगितलं होतं. गोलंदाज चांगली झाली होती, त्यावेळेस गोलंदाजीच पाहायला मिळाली होती. परंतु आता या ठिकाणी आपण बघितलं असेल एक चांगलं बॅटल पाहायला मिळालं, कारण मधल्या फळीत दादांनी एक चांगला खेळ दाखवला. म्हणजे एकूणच काय अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. एक अव्वल कामगिरी त्या मधल्या फळीतील फलंदाजांनी केली. आणि एकूणच आता मात्र पाहायला मिळेल 24 चेंडू 37 धावा. पहिल्या 1-2 षटकांमध्ये जर का धावा आल्या वशेडी संघाच्या, तर हा सामना मी म्हणेन की नक्कीच आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल. परंतु काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ कोणत्या संघावर भारी पडेल, कोणता संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळेल, ते वळूयात आमच्या या धावतं वर्णन ऐकण्यासाठी ते मानस मनोरे यांच्याकडे. बहुत बहुत शुक्रिया देवेंद्र मावी सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों को और सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैत्री ग्रुप सावड़े इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई मैत्री ट्रॉफी 2026 में आपका अपना मानस मनोरे आप सभी का करूंगा हार्दिक स्वागत. आज की प्रतियोगिता की आखिरी रात, फाइनल नाइट, और मैदान के अंदर यू आर वॉचिंग अ बिग फाइट. एक तरफ उरण तहसील की मायरा 11 कड़म बुसरे, तो उनके सामने उरण तहसील की चंद्रकांत स्पोर्ट्स वशेड़ी, बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेड़ी की टीम. टॉस जीता टीम वशेड़ी ने फैसला किया पहले गेंदबाजी करने का. रन बनाए 4 ओवर में 36 मायरा 11 कड़म बुसरे ने, और 24 में 37 का ये रन चेज है बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेड़ी के सामने. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर रवाना होती हुई. स्ट्राइक एंड पर होंगे प्रतीत पाटिल और नॉन स्ट्राइक एंड पर जीवित मात्रे. तो गेंदबाजी मार्ग के ऊपर शुरुआत करेंगे रोहन पाटिल. P1 की पहले मैग्नेटरी पावर प्ले की ओवर. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम्स. शो द गुड गेम एंड शो द क्वालिटी क्रिकेट. 3, 2, 1 हियर वी गो, लेट्स प्ले. पहली गेंद बैकफुट से, खूबसूरत ये स्ट्रोक. द बैटर इज गोज डाउन द ग्राउंड, द बॉल इज गोज आउट ऑफ द ग्राउंड. स्वैग से करेंगे स्वागत ये 6 रन.
पहले गेंद के ऊपर 6 रन आए। प्रतीत पाटिल सबसे कातिल, भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी का एक घातक बल्लेबाज। फुल टॉस थी, ड्राइव करने गए थे, नाखुश होंगे अपने आप से प्रतीत पाटिल। डॉट गेंद आई है। नक्कीच आपण बघतोय आणि मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या टायगरचे गोल्डन मॅन दर्शनजी पाटील आणि आमचे सूर्याजी पाटील। जर का स्टेजवर षटकार लगावला कोणत्या फलंदाजानं तर नक्कीच आपण बघतोय मान्यवरांच्या इकडे जर का षटकार लगावला तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक, माफ करा 5000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल सूर्याजी पाटील आणि दर्शनजी पाटील यांच्याकडे। जर का तुम्ही षटकार मारला तर तब्बल 5000 रुपयांचं या ठिकाणी पारितोषिक देण्यात येईल। यावरचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे पण मिस झालाय। टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला। बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क मात्र घडत नाहीये। रोहन पाटील यांनी पण कमबॅक केलाय। 2 बैक टू बैक डॉट बॉल्स मैदान के अंदर आपको डिलीवर्ड होते हुए बिल्कुल नजर आएंगी। पहली गेंद पर आए थे 6 रन, लेकिन बैक टू बैक 2 डॉट बॉल्स मैदान के अंदर आई है रोहन पाटिल के द्वारा। आउटसाइड द ऑफ स्टंप, लेकिन अंपायर का कॉल आएगा वाइड बॉल का। वाइड गेंदें आपको अवॉइड करनी है। रन मात्रा आपने 36 बनाई है, 24 गेंदें 37। उतना बड़ा रन चेज है नहीं, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। यहाँ पर कब बाजी पलट जाए ये कहा नहीं जाना। जहां पर इंसान की सोच खत्म होती है, क्रिकेट की सोच की शुरुआत होती है। इस खेल में प्रेडिक्शन करना, भविष्य बताना असंभव होता है। हाफ टैकर बॉल पुल किया, बॉल हुक और 6 रन अकाउंट में होंगे बुक। ये लंबा छक्का। नक्कीच आपण बघतोय गोल्डन मॅन दर्शनजी पाटील आणि सूर्याजी पाटील यांच्याकडे जर का चेंडू आला षटकाराचा तर नक्कीच त्यांना 5000 देण्यात येतील। आमचे प्रशांत माळी, आमच्या सावळेगावचे उद्योजक, त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय। प्रशांत कांता माळी त्यांचं या ठिकाणी आगमन, आणि मात्र अजून एक टोला लगावलाय, चेंडू जाईल या ठिकाणी पाहायला मिळतोय षटकार। बघून घे राणी युगलाचा प्राणी, शिवका उलटा टांगतोय ग, शिवका उलटा टांगतोय ग। हॅलो कसा आणि आपण बघतोय या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत। अजून एक षटकार लगावला अनिकेत माळी, 1000 रुपयांचं पारितोषिक लावले अनिकेत माळी यांनी। पाहूयात या ठिकाणी अजून एक षटकार नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का, कारण गोलंदाज आता मात्र थोडासा टेन्शन मध्ये पाहायला मिळतोय। थोडीशी चर्चा, थोडीशी या ठिकाणी आपण बघतोय संवाद साधला गेला तो इतर पाठीराख्यांबरोबर, परंतु हा चेंडू षटकार जाईल का? अनिकेत माळी यांचं 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करेल का तो हा फलंदाज? प्रतीत पाटिल, रन संख्या इंक्रीज होगी, स्कोर कार्ड पर बनेंगे 19 यानी कि 19 रन। आखिरी गेंद जड़ में डाली थी, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड लाइन को क्रश करने वाली यॉर्कर बॉल बल्लेबाज को चौरों खाने चित करते हुए नजर आएगी। ये डॉट गेंद की समाप्ति यहां से जरूर हुई है और इसी डॉट बॉल के साथ P1 की पहली मैग्नेटरी पावर प्ले की ओवर का खेल होगा समाप्त। 37 को चेस करते हुए रन बनेंगे स्कोर कार्ड पर 19। आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। नक्कीच 18 चेंडू 18 धाबांची गरज। मी विनंती करेन या ठिकाणी पुन्हा एकदा शिवाजी पाटील यांना विनंती करेन की आपण या मंचावर यायचं आहे। टायगर संघाचे संघनायक म्हणून बरेच वर्ष त्यांनी भूमिका या ठिकाणी निभावली होती, ते शिवाजी पाटील, त्यांना विनंती असेल या आपण मंचावर, आपलं मनापासून स्वागत। नक्कीच या ठिकाणी टायगर संघासाठी बरेच वर्ष प्रतिनिधित्व केलं होतं, नायक होते शिवाजी पाटील, गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय, आणि त्यांना विनंती असेल या आपण मंचावर, आपलं मनापासून स्वागत या ठिकाणी त्यांना विनंती करूयात। परंतु वळूयात सामन्याकडे। आपण बघतोय या ठिकाणी 18 चेंडू शिल्लक असतील आणि गरज आहे ती 18 धाबांची। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये निम्मी लढाई तर जिंकली आहे, परंतु अजूनही बाकी आहे ती निम्मी लढाई। 18 गेंदें और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। दूसरे ओवर की जिम्मेदारी को संभालते हुए मायरा 11 कड़मबुसरे टीम के बाइकरमैन आशीष पाटिल दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर आई है। बैटिंग करते हुए पहली गेंद पर विकेट
गंवाया था इन्होंने, गोल्डन डक पर आउट हुए थे, एक भी रन अपने टीम के लिए बना नहीं पाए। लेकिन गेंदबाजी करते हुए आशीष पाटिल को अपना काम करना पड़ेगा। करोगे अच्छा काम तभी तो होगा बड़ा नाम, और टीम को जब जरूरत है आशीष पाटिल, क्यों मुझे बाइकर मैन कहा जाता है, क्यों मैं इतना अच्छा खिलाड़ी हूँ, क्यों मुझे रायगढ़ में स्टार ऑलराउंडर में गिना जाता है, ये बात अगर इन्हें मैदान के अंदर साबित करनी है तो गेंदबाजी अच्छी करनी बहुत जरूरी होगी। चलिए, मेंटेन द स्पीड अप, डोंट वेस्ट टू मच टाइम, प्ले फास्ट फॉरवर्ड, ये सूचना है आपके लिए भी। 18 गेंदे 18 की जरूरत, लेकिन ऑन स्ट्राइक एंड पर होंगे। समर्थ ट्रॉफी कौन की नाइट प्रतियोगिता में जिन्होंने 4 व्हीलर जीती है, वो 4 व्हीलर मैन जीवित मात्रे ऑन स्ट्राइक एंड पर आपको नजर आएंगे। पहली गेंद डॉट जरूर आपको नजर आई, डॉट बॉल के साथ स्टार्ट किया आशीष पाटिल ने। आशीष पाटिल को शुरुआत अच्छी करनी चाहिए थी और वो की भी। 5 गेंदों का खेल अभी भी उनके इस ओवर में बचा है, विकेटें उनको चटकाना बहुत जरूरी है, इकोनॉमिकल स्पेल की भी जरूरत। ड्राइव किया जाएगा हल्के हाथों से। जीवित मात्रे को बताया कि प्रतीत पाटिल अच्छे फॉर्म में चल रही है तो उनको स्ट्राइक देना बहुत जरूरी। सिंगल डबल से भी हमारी टीम आसानी से जीत सकती है, बड़े स्ट्रोक मारने की जरूरत नहीं है, क्योंकि बड़े स्ट्रोक मारने की गलती की वेतादेव संभारली ने, इसी वजह से 12 में 5 नहीं बनी। अगर वहां पर वो सिंगल डबल लेते तो शायद 5 में 5 बन जाती, लेकिन वो मारने गए बड़े स्ट्रोक और गवाया मुकाबला। इसी वजह से ये रणनीति अच्छी है, सिंगल डबल लेती है तो जीत की ओर पहुंचेंगे। लेकिन यहां पर भी आक्रमण करने का प्रयास, प्रतीत पाटिल अपना नेचुरल गेम नहीं छोड़ने वाले, वो अपना नेचुरल गेम हमेशा खेलते रहते हैं, चाहे परिस्थिति कैसे भी क्यों ना हो। डॉट गेंद की आपको समाप्ति नजर आएगी। आशीष पाटिल की मैं तारीफ करूंगा, अच्छे गेंदबाजी की इन्होंने, डर की आगे जीत है, हौसले बुलंद तो मंजिलें आसान, और हौसले बुलंद है इस खिलाड़ी के। एक और बार आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन वाली गेंद थी, स्टाइलिश स्ट्रोक खेला, एक से ज्यादा नहीं मिलेगा। दूसरे के लिए भागना चाहते थे लेकिन मना किया प्रतीत ने, कहा कि बचेंगे तो और भी लड़ेंगे, बहुत सारी गेंदें बाकी है। रनआउट की विकेट अगर हम गवाते हैं तो कभी तो बैट जो टीम है, बॉलिंग टीम, उनको कमबैक करने का मौका मिलेगा। इसी वजह से एक से ही संतुष्ट है, मात्र 2 सिंगल्स आई है, 16 की अभी भी जरूरत। जड़ में डाली है ये गेंद, स्लोवर थी, लेंथ को पढ़ नहीं पाए, मैदान के बाहर जड़ नहीं पाए। एक और डॉट गेंद की समाप्ति। आशीष पाटिल कम बैकिंग ओवर, मुकाबले में जान डाली है, मुकाबले में रोमांच आया है, मुकाबले में एंटरटेनमेंट आया है। आशीष पाटिल की अच्छी गेंदबाजी के साथ मायरा 11 कड़म दूसरे मुकाबले में वापस आ चुकी है। अभी भी जीतने के लिए 16 की जरूरत 13 गेंदों पर। एक और बार भी किया, बैट फ्लो अच्छा था लेकिन कनेक्शन नहीं लगी तो छगी नहीं लगी। आएगी डॉट बॉल, और इसी डॉट बॉल के साथ दूसरे ओवर की समाप्ति मैदान के अंदर। क्यों मुझे रायगढ़ के बेस्ट ऑलराउंडर्स में गिना जाता है, ये आशीष पाटिल ने बताया। मात्र 2 रन वाला ओवर डिलीवर किया है, व्हेन टीम नीडेड इट द मोस्ट ही डिलीवर्ड द बेस्ट, और मात्र 2 रन यहां से खर्च किए। 16 रनों की जरूरत आने वाली 12 गेंदों पर। रिक्वायर रन रेट आपको नजर आएगा 8.00 का, यानी हर ओवर में 8 रन आने जरूरी, 12 में 16। 12 गेंदे 16 की जरूरत, 16 का डोला 43 के छाते, ये गाने की याद सभी को आती है, लेकिन 12 में 16 क्या बनेंगे, क्या बचाए जाएंगे। हमारे गोल्डन मैन जो मंच के ऊपर विराजमान है, टाइगर के गोल्डन मैन, जिन्होंने बताया कि अगर मंच पर 6 आता है तो 5,000 रुपए का इनाम मैं दूंगा। करोड़ों की बस्ती, और करोड़ों की बस्ती में टाइगर के गोल्डन मैन दिलदार हस्ती, जिन्होंने इनाम लगाया। चलिए, 12 गेंदें बची है, 16 की जरूरत मैदान के अंदर आपको देखने को मिलेगी। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। पहले थे जर्सी नंबर 18 आशीष पाटिल, और अब जर्सी नंबर 45 अनुतेज पाटिल। अनुतेज पाटिल ए से इनका नाम शुरू होता है कि इवन बॉलिंग परफॉर्मेंस भी आएगा इस ओवर में। पहली गेंद हवा में, कैच इट का कॉल, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, 2 खिलाड़ियों के बीच हुई टक्कर, लेकिन कैच को किया जाएगा कैरी। प्रतीत पाटिल, बिग मैन डाउन।
11 गेंदें बचेंगी, जीतने के लिए 16 रनों की जरूरत। क्रिकेट के खेल में जब तक आप मन से हारे नहीं है, मैदान के अंदर आपकी हार कभी नहीं हो सकती। भले ही ये मुकाबला आपके टीम के लिए कठिन क्यों न नजर आ रहा हो, लेकिन आशीष पाटिल का वो 2 रन वाला ओवर और उसके बाद अनुतेज पाटिल का तीसरे ओवर की शुरुआत में विकेट निकाला टीम मायरा 11 कड़म बुसरे को मजबूत करता हुआ इस मुकाबले के अंदर नजर आएगा। 11 गेंदें बची है, जीतने के लिए 16 रनों की जरूरत। 16 का डोला 43 की छाती, ये गाने की याद सभी को आती है। किसका डोला मैदान के अंदर चलेगा और किसकी छाती चौड़ी होगी, वक्त बताएगा। एक्रॉस द लाइन से खेला है, नसीब का साथ, लक फैक्टर, बैटिंग टीम का साथ निभाता हुआ आएगा चौका, 4 रन। इस मुकाबले की हवा को निकाल भी सकता है क्योंकि अब 10 गेंदें बचेंगी और 12 रनों की जरूरत मैदान के अंदर। न्यू बैटर दाखिल हो चुकी है, अतीश पाटिल इनेट नंबर 3 की पोजीशन पर पहली गेंद पर बाउंड्री लगाई है। 10 गेंदें बचेंगी, 12 का समीकरण, कौन बनाएगा रन 12, कौन बजाएगा किसके 12, ये तो आपको वक्त बताएगा। लेकिन दबाव अब पूरी तरीके से अनुतेज पाटिल के ऊपर, क्योंकि आशीष पाटिल ने जो दबाव बनाया था 2 रन वाले ओवर से, वो प्रतीत पाटिल को वापस भेजता हुआ नजर आया। बड़ा स्ट्रोक लगाने गए, दबाव बनाया था, उसको कैपिटलाइज किया अनुतेज पाटिल ने, विकेट निकाली। लेकिन जैसे अनुतेज पाटिल के ऊपर आक्रमण हुआ, वो दबाव उनके ऊपर आ चुका है। रिवर्स दुधारी तलवार, दबाव में लोग बिखरते हैं, दबाव में मैं निखरूंगा, ये अनुतेज पाटिल की स्टेटमेंट और ये डिलीवरी आपको वो बताती हुई नजर आ गई। डॉट गेंद है ये, डॉट गेंद की समाप्ति। 9 गेंदें बचेंगी, जीतने के लिए मैदान पर अभी भी 12 की जरूरत। मायरा 11 कड़म बुसरे मुकाबला छोड़ने को तैयार नहीं है, इतनी आसानी से अब ना छोड़ेंगे, ये टीम बताती हुई। 9 गेंदें और अभी भी 12 की जरूरत। ये ओवर द हेड है, क्लियरली आप देख सकते हैं कि बहुत बाउंस हुई है गेंद। 1 बाउंस की वार्निंग भी दी जाएगी और साथ ही साथ अंपायर कॉल होगा व्हाइट बॉल का भी। ये गलतियां नहीं करनी है, स्मॉल मिस्टेक लीड्स टू बिग लॉसेस। छोटी गलतियां बड़े नुकसान तक आपको लेकर जाती है। अच्छी गेंदबाजी करनी है, एज एन बॉलर यू हैव टू मेंटेन द कंसिस्टेंसी एंड एक्यूरेसी इन योर लाइन एंड लेंथ। हमेशा मैंने इस बारे में बात की, लेकिन 9 में अब 11 का समीकरण मैदान के अंदर आपको बचता हुआ नजर आएगा। गेंदबाज तैयार है अनुतेज पाटिल, युवा, क्या युवा की हवा मैदान के अंदर हो सकती है। यहां से भी बीट किया, तेज तर्रार, बल्लेबाज नहीं ले पाए गेंद का समाचार और विकेट कीपर के दस्तानों में एक और डॉट बॉल आई है। मायरा 11 कड़म बुसरे टीम लड़ना जानती है, भिड़ना जानती है, हार हम नहीं मारेंगे, मुकाबला जीत कर ठानेंगे, ये बताया इस खिलाड़ी ने, इस टीम ने। संघर्ष अभी भी जारी है, हमारे आगाज का अंजाम अभी बाकी है, वक्त के आखिरी कतरे का पैमान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो छूना आसमान बाकी है, लेकिन आड़े बल्ले से उड़ाया, चांद पर गया था चंद्रयान और गेंदबाज को दिखाया आसमान। ये नंबर 6। चला तीसरे पंच चेक करतायत। चला फेयर डिलीवरी आहे, 6 तो जरूर है, रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 32 रन। एक फाइट करूंगा, वातावरण टाइट, ये मुकाबले की जान को निकाल दिया इस खिलाड़ी ने। समीकरण अब आसान होता हुआ, मात्र जीतने के लिए 5 रनों की जरूरत नजर आएगी। गेंदे बची है 7, गेंदे बची है 7, बनाने है 5, बड़ा है मंच, लगाओगे 5 का पंच तो बनोगे मैदान के सरपंच। स्विच हिट लगाने का यह प्रयास था, उतना बेहतर कनेक्शन नहीं, फंबल किया जाएगा फील्डर के द्वारा।
गलती फिर एक बार कर दी है। एक एक रन जो हार और जीत के बीच के भाव के बराबर। 6 में अब जीतने के लिए बनाने होंगे मात्र 4 रन। ठिकाणी आमचे देवेंद्रजी पाटील त्यांच्या ठिकाणी आगमन झालं आपण बघतोय. देवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि रायगड जिल्हा पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष आपण बघतोय देवेंद्र पाटील त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. तीन ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होता हुआ आपने देखा। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 33 रन। 11.00 का रन रेट जो हर एक ओवर के पीछे अभी तक मेंटेन किया है। बैटिंग करते हुए भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी ने आखिरी 6 गेंदे और जीतने के लिए 4 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आ गई। पिछला मुकाबला भी ऐसा ही हुआ था, 6 में 4 ही चाहिए थे। वेतादेव क्रिकेट क्लब संभारली और वो बने नहीं, वो बचाई गई। क्या उस इतिहास को यहां पर दोहराया जाएगा या फिर उस इतिहास को बदला जाएगा? चलिए देखते हैं। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर ड्राइव किया, फंबल हुए हैं। गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। दबाव खिलाड़ियों के ऊपर जरूर है, लेकिन एक एक रन आपको बचाना है, एक एक रन आपको गंवाना नहीं। रन गंवाओगे तो घर की तरफ वापस जाओगे, इसलिए रन बचाने जरूरी। समीकरण अब आसान। स्कोर कार्ड के ऊपर 35 रन आपको बनते हुए नजर आएंगे। 5 गेंदें बची है। कंपलसरी चेसिंग का नियम, 2 रनों की कंपलसरी जरूरत जीतने के लिए बैटिंग टीम के लिए नजर आएगी। आखिरी ओवर के लिए बॉलिंग ट्रैक पर आई है गेंदबाज सुचित। हाफ टैगर बॉल ऑफ साइड पर ड्राइव किया, ये गेंद गैप में, ये आसानी से 2 मिल जाएंगे और 2 रनों को अपने खाते में पाएंगे। इसी धोखे के साथ मुकाबला होगा खत्म और मैच को जीता यहां से भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी ने। वेल डन, वेल प्लेड। लेकिन चलिए तुरंत आइए टॉस के लिए। भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी और जय हनुमान टाइगर का मैच। कम फॉर द टॉस। चला लगेच या टॉस साठी विनंती असेल. जय हनुमान डायगर आणि वशेणी या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. मी विनंती करेन या ठिकाणी देवेंद्र पाटील आताच उपस्थित झालेत. पुरोगामी युवक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष आणि देवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच म्हणून या ठिकाणी नाणेफेक केली झाली. आमच्या टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. विनंती असेल या ठिकाणी आमच्या टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक केली जाईल. आपण बघतो एका बाजूला असेल दुसऱ्या फेरीतील सामना, 3 षटकांचा सामना असेल. सामना 3 षटकांचा असेल. 3 गोलंदाज वापरण्यात